हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. करंट अफेअर्सचं आपलं हे सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण सप्टेंबर महिन्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बातम्या होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दलची चर्चा इथे करणार आहोत. तर सुरू करू आपण. सगळ्यात पहिली जी बातमी होती ती एक एक लोकल बातमी होती, पण होऊ शकेल की आपल्याला उत्तरामध्ये वापरण्यासाठी ही बातमी कामात येईल. काय बातमी होती? एकतर आधार रिलेटेड ही बातमी होती. आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन. आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन इन नागालँड. बऱ्याच वेळेस नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत तेवढ्या येत नाहीयेत आणि त्यामुळे अशा जर बातम्या तुम्ही उत्तरामध्ये याबद्दल लिहिताय, जर एखादा प्रश्न आला रिलेटेड टू लेट्स से गव्हर्नन्स आणि गव्हर्नन्स मध्ये तुम्ही जर अशा प्रकारच्या बातम्या जर लिहिताय तर त्यामधून मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा बघायला मिळू शकेल. आता नागालँडनी 31 ऑगस्टला पहिले असं राज्य झालेलं आहे. नागालँड बिकेम द फर्स्ट अमॉंग 8 स्टेट्स इन द नॉर्थ ईस्ट टू स्टार्ट दिस आधार लिंक्ड और आधार लाइन्ड बर्थ रजिस्ट्रेशन. किंवा आधारचा वापर करून तिथे काय केलं जाते, बर्थ रजिस्ट्रेशन केलं जाते, ज्याला ALBR असं म्हणलं जाते. हा जो इनिशिएटिव्ह आहे हा नागालँडची जी राजधानी आहे कोहिमा तिथे हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला गेलेला आहे आणि ज्यामध्ये बेसिकली काय केलं जाणार आहे तर बर्थ रजिस्ट्रेशन जे आहे ते आधारचा वापर करून केलं जाणार आहे. सो बर्थ रजिस्ट्रेशन बेस्ड आधार एनरोलमेंट फॉर चिल्ड्रन अप टू 5 इयर्स ऑफ एज. 5 वर्ष वयापर्यंतचे जे काही चिल्ड्रन आहेत त्यांचं बर्थ रजिस्ट्रेशन आणि त्याच्या आधारावरती पूर्ण हे जे एनरोलमेंट आहे ते तिथे केलं जाते. तो छोटी बातमी आहे, पण सिंपली तुम्ही याला उत्तरामध्ये लिहू शकता किंवा नागालँडमध्ये आधारचा वापर करून बर्थ रजिस्ट्रेशन केलं जाते. बाकी काही एवढं महत्वाचं नाही राहणार, पण बातमीचं टायटल जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे. दुसरी बातमी, आर नॅचरल डिझास्टर मॅन मेड असं एक टायटल असलेलं आर्टिकल द हिंदू मध्ये एकदा आलेलं होतं. किंवा नॅचरल डिझास्टर जे आहेत ते मॅनमेड आहेत का? कारण बऱ्याच वेळेस असं बघतोय आपण की पाऊस पडतोय त्यामुळे लँडस्लाइड होत आहेत, हिमाचलमध्ये जसं झालं. पण ज्या पद्धतीने जमिनीवरती दबाव टाकला जातोय, जमिनीवरती प्रेशर टाकलं जातंय, त्यावरून हे जे डिझास्टर आहेत हे अजून मोठे होत चाललेले आहेत का, असा हा प्रश्न आहे. द फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ हजार्ड्स हॅव इन्क्रीज्ड अँड anthropogenic climate change has played a major role in this. Anthropogenic climate change ने major role यामध्ये प्ले केलेला आहे. We have built on flood plains. वेगवेगळ्या भागामध्ये फ्लड प्लेन्स जे आहेत त्यावरती आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. वॉटर बॉडीज जे आहेत, पाण्याचे जे काही टाक्या वगैरे आहेत, तळे आहेत, नद्या आहेत, त्याला एन्क्रोच केलेलं आहे आपण. तिसरं म्हणजे काय की आपलं जी पूर्ण सिटी आहे ती आपण अनसस्टेनेबल वे मध्ये प्लॅन केलेली आहे. सस्टेनेबिलिटीचा विचारच नाही केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय, हे जे नॅचरल डिझास्टर आहेत ते मॅन मेड झालेले आहेत. म्हणजे नॅचरल डिझास्टर नॅचरल आहेत, पण आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज इथे करतोय त्यामुळे हे जे इंटेन्सिटी आहे या डिझास्टरची ती वाढत चाललेली आहे. सो ह्युमन आर रिस्पॉन्सिबल दो नॉट फुल्ली बट वी हॅव प्लेड अ मेजर रोल इन इन्क्रीजिंग दिस प्रॉब्लेम. आणि मग त्यांनी पुढे मुंबईचं एक उदाहरण दिलेलं होतं आणि त्यानंतर एक दिल्लीचं एक उदाहरण दिलेलं होतं. काय म्हणतायत ते, मुंबईमध्ये फ्लड्स आपल्याला बऱ्याच वेळेस फ्लड झालेले आहेत, पाऊस जास्त झाला, फ्लड आले ते बघायला मिळते. सो इन मुंबई वी हॅव सीन फ्लड विसेरली अँड सिटी हॅज कंटिन्यूड टू ग्रो ऑल्सो. म्हणजे फ्लड्स येत राहतात मुंबईमध्ये, फ्लडिंग जे आहे ती होत राहते, पण त्यासोबतच सिटी ग्रो होतीये. आणि मग मुंबईची स्वतःची एक डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी आहे. स्वतःची एक डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी आहे. आता या भागामध्ये काय काय कामं होत आहेत, तो तिथे ही जी एजन्सी आहे डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी सोबत कम्युनिकेट करते. त्यांच्यासोबत यांचे एंगेजमेंट्स आहेत आणि त्यासोबत त्यांनी काय केलेलं आहे मग की फ्लड्स जे येत आहेत त्यांना प्रॉपर वे मध्ये प्रेडिक्ट करणं त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याचा रिझल्टही त्यांना दिसलेला आहे. किंवा ऑल्सो दी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्टॉर्म वॉटर ड्रेनेज डिपार्टमेंट, वेगळं डिपार्टमेंट आहे.
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज डिपार्टमेंट, त्यांनी पण मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर होल्डिंग टँक्स तिथे बनवलेले आहेत आणि ज्यामुळे तिथे रस्त्यावरती पाणी जे आहे ते तेवढं जास्त येत नाही. आणि या सगळ्या इनिशिएटिव्हमुळे काय होतंय तर मुंबईनी बेटर वे मध्ये या गोष्टीला हँडल केलेलं आपल्याला तिथे दिसतंय. सो मुंबई हॅज बीन एबल टू परफॉर्म मच बेटर इन दिस रिगार्ड. आणि जर कम्पेअर जर केलं त्यांनी तर दिल्ली सोबत केलं, जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्लड्स अजूनही बघायला मिळत आहेत आणि त्याचा एक रिसेंट एक्झाम्पल आपल्याला आताही दिसलेला आहे. ठीक आहे. सो हे यामध्ये थोडक्यामध्ये ते सांगत होते आणि मुद्दा हा होता की आर नॅचरल डिझास्टर मॅनमेड. ठीक आहे. छोटी बातमी होती पण एक जस्ट पर्स्पेक्टिव्ह तिथे येण्यासाठी ही बातमी ऍड केलेली होती. पुढचा मुद्दा आहे सुप्रीम कोर्ट इश्यूज नोटीस अबाउट फेक वेबसाईट फिशिंग अटॅक. आता सुप्रीम कोर्टनीच नोटीस इश्यू केलेली की आमच्या वेबसाईटवरती फिशिंग अटॅक झालेला आहे. सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री ऑन थर्सडे इश्यूड अ नोटीस, मागच्या सप्टेंबर महिन्यामधलं आहे ते, सुरुवातीच आहे पहिल्याच आठवड्यातलं, इश्यूड नोटीस अबाउट अ वेबसाईट फेकिंग इट्स ओन, किंवा एक अशी वेबसाईट आहे जी स्वतःला सुप्रीम कोर्टची वेबसाईट म्हणून घेते. ट्राइंग टू इन्व्हिजिल पर्सनल अँड कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम अनसस्पेक्टिंग युजर्स, किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी ती फेक वेबसाईट बनवली गेलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टची वेबसाईट आहोत. मग रजिस्ट्रीने याला काय म्हणलं, सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीने, दिस इज दी फिशिंग अटॅक. फिशिंग अटॅक मध्ये काय होत आहे की अशा प्रकारचा हा सायबर अटॅक आहे जिथे जो अटॅकर आहे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतो. प्लीज नोट दॅट, एक स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे त्यांनी, प्लीज नोट दॅट रजिस्ट्री सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया will never ask for personal information, financial details or other confidential information, असं प्रॉपर स्टेटमेंट रिलीज केलं गेलेलं आहे. तो GS3 मध्ये, UPSC GS3 मध्ये तुम्हाला सिक्युरिटी हा टॉपिक आहे आणि त्याच्या अंडर सायबर सिक्युरिटी हा पॉइंट आपल्याला बघायला मिळतो. सायबर सिक्युरिटी, अँड विद इन दिस यू कॅन सी दिस न्यूज, किंवा डायरेक्ट सुप्रीम कोर्टालाच या प्रकारचा जो अटॅक आहे त्याला फेस करावं लागलेलं आहे. ठीक आहे. ही एक बातमी झाली. पुढची बातमी आहे आसाम टू रिलॉन्च ड्राईव्ह अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज. रिलॉन्च म्हणजे याआधी चाइल्ड मॅरेज साठी काही कामं आसाममध्ये झालेले आहेत, बट दे आर गोइंग टू रिलॉन्च दिस ड्राईव्ह अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज. आणि यामध्ये मग सोशल इश्यूज मध्ये आपण याला बघू शकतो. GS1 मध्ये सोशल इश्यूज मध्ये याला बघता येऊ शकेल, किंवा आसाम मध्ये इथे चाइल्ड मॅरेजच्या अगेन्स्ट एक पूर्ण ड्राईव्ह जी आहे ते रिलॉन्च केली गेलेली आहे. चीफ मिनिस्टर जे तिथले हेमंत बिस्व शर्मा यांनी तिथे ती ड्राईव्ह जी आहे ती रिलॉन्च केली. लास्ट सच ड्राईव्ह इन फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अशाच पद्धतीचे एक ड्राईव्ह घेतली गेली होती आणि त्यामध्ये जवळपास किती 4235 कंप्लेंट रजिस्टर झाल्या होत्या. मोर दॅन 3000 पीपल इन्क्लुडिंग 93 वुमेन वेर अरेस्टेड फॉर इन्व्हॉल्वमेंट इन द चाइल्ड मॅरेज. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जेव्हा अशा प्रकारचं एक कॅम्पेन घेतलं गेलं त्यावेळेस असा एक इम्पॅक्ट तिथे दिसलेला होता. अन एक्सपर्ट कमिटी हेडेड बाय रिटायर्ड जज, नाव काय, रूमी फुकान, हे रिटायर्ड जज आहेत, रूमी फुकान यांच्या अंडर एक्सपर्ट कमिटी बनवली गेली आणि आता ते पूर्ण याचे लीगल आस्पेक्ट काय काय आहेत, लीगल आस्पेक्ट आपल्याला जर चाइल्ड मॅरेज आणि स्पेशली अजून पुढे काय म्हणतात पॉलिगॅमी, तो पॉलिगॅमीशी रिलेटेड जर एखादा कायदा इंट्रोड्यूस करायचा असेल तर त्याचे काय काय लीगल आस्पेक्ट राहू शकतात त्याबद्दल चर्चा करण्यासाठी, त्याबद्दल स्टडी करण्यासाठी रूमी फुकान यांच्या अंडर एक कमिटी पण त्यांनी बनवलेली आहे. ठीक आहे. हा पण एक स्मॉल पॉइंट. नॉर्थ ईस्ट मधले आपण 2-3 यामध्ये घेतलेले आहेत. नागालँड आहे, आसाम आहे आणि तिथे काय काय सुरू आहे त्याबद्दल इथे थोडक्यामध्ये माहिती दिली जाते. पुढची बातमी होती इंडिया सीज द लोएस्ट ऑगस्ट रेनफॉल इन लास्ट सेंचुरी. IMD जे आहे, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांनी म्हणलेलं आहे की मागच्या 100 वर्षामध्ये, कोणतेही ऑगस्ट महिना पकडा, मागच्या 100 वर्षामध्ये एवढा कमी पाऊस जेवढा या ऑगस्ट महिन्यात झाला तेवढा झालेला नव्हता. आता मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी इथे हे पूर्ण आकडे वगैरे सांगितलेले आहेत. मग किंवा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इंडिकेटेड इन जुलै दॅट ऑगस्ट रेनफॉल वुड बी बिलो नॉर्मल. पहिले तर जुलैमध्ये सांगितलेलं होतं
The rainfall in September is likely to be within 10% window of 16.7 centimeter, which is normal for this month. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये एवढा पाऊस पडत असतो. मग याच्या प्लस ऑर मायनस 10% पाऊस सप्टेंबर महिन्यात पडू शकेल असं तिथे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने म्हणलेलं होतं. रेनफॉल इन ऑगस्ट हॅज बीन लोएस्ट ओव्हर अ सेंचुरी. 100 वर्षामध्ये एवढा कमी पाऊस झालेला नव्हता, तेवढा इथे झालेला आहे. with India getting 36% less rainfall than it usually does in this month. 36% नॉर्मली जो पाऊस आहे त्याच्यात 36% कमी पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला आहे. कारण काय तर एल निनो जो आहे तो स्ट्रॉंग होत चाललेला आहे. अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल या भागामध्ये अनफेवरेबल टाईपच्या कंडिशन्स तयार झालेल्या आहेत टेम्परेचर आणि प्रेशरच्या, आणि त्यामुळे ऑगस्ट मधला जो पाऊस आहे तो बराच कमी राहिलेला आहे. काही भागामध्ये पडला पाऊस, जसं नॉर्थ ईस्ट मध्ये पाऊस आहे, त्यानंतर हिमालयामध्ये जे स्टेट्स आहेत उत्तराखंड हिमाचल तिथे पाऊस आहे, तमिळनाडूचा काही भाग तिथे आपल्याला पाऊस बघायला मिळतो, आणि हा पूर्ण IMD ने डेटा दाखवलेला आहे. सो द इश्यू इज की ऑगस्ट मधला पाऊस जो आहे तो भारताच्या बऱ्याचशा भागांमध्ये कमी राहिलेला आहे. नॉर्मल जेवढा पाऊस पडतो त्याच्या 36% हा पाऊस कमी राहिलेला आहे. ठीक आहे, सो दिस इज द इश्यू. मग एल निनो म्हणजे काय? It is warming of the central Pacific. It is warming of the central Pacific that usually translate to deficient monsoon rainfall over India. किंवा जेव्हा सेंट्रल पॅसिफिक पार्ट जो आहे, म्हणजे आपण जर म्हणलं की ऑस्ट्रेलिया पासून पुढे साऊथ अमेरिका, एका बाजूला ऑस्ट्रेलिया आणि तिथून पुढे साऊथ अमेरिका, त्याच्या मधला जो पाण्याचा भाग आहे जवळपास त्या भागामध्ये, किंवा ऑस्ट्रेलियाच्या जवळपास जो भाग आहे पलीकडून पॅसिफिक ओशनचा, त्या भागामध्ये वॉर्मिंग होत आहे, आणि त्यामुळे आपल्याकडे डेफिशियंट मॉन्सून रेनफॉल बघायला मिळतोय. जिओग्राफीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये वाचायला येते, पण एल निनो इज द रिझन. द लास्ट टाइम इंडिया रेकॉर्डेड सच सिव्हिअर डेफिसिट इन ऑगस्ट वॉज 2005. लास्ट टाइम इंडियामध्ये एवढा कमी पाऊस जर कधी झाला असेल ऑगस्ट महिन्यात तर तो 2005 मध्ये, जेव्हा शॉर्टफॉल जो होता तो 25% होता, नॉर्मल पेक्षा 25% कमी होता. 2009 मध्ये तो 24% कमी होता, नॉर्मल पेक्षा 24% कमी, आणि आता तर किती 36% कमी झालेला आहे. सो दॅट इज अ बिग थिंग. किंवा पाऊस कमी झाला तर मग आकडे आपल्याला हे सांगतात की किती कमी झालेला आहे. नॉर्मलच्या 36% कमी पाऊस तिथे आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, ही एक बातमी झाली. पुढची बातमी आहे जया वर्मा became the first woman to head this railway board. थोडं खाली आलंय, पण जया वर्मा पहिले महिला अध्यक्ष झालेल्या आहेत रेल्वे बोर्डच्या. रेल्वे बोर्ड दॅट इज द हायेस्ट एक्झिक्युटिव्ह बॉडी इन इंडियन रेल्वेज, रेल्वे बोर्ड. तर नाव फक्त लक्षात ठेवा, युनियन गव्हर्नमेंट अपॉइंटेड जया वर्मा सिन्हा, त्यांचं नाव काय? जया वर्मा सिन्हा ॲज द चेअरपर्सन ऑफ दिस रेल्वे बोर्ड. आणि रेल्वे बोर्ड म्हणजे काय? इट इज द टॉप डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ रेल मिनिस्ट्री. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची सगळ्यात महत्वाची जी डिसिजन मेकिंग बॉडी आहे त्याला रेल्वे बोर्ड आपण म्हणतोय. आणि जया वर्मा सिन्हा ह्या ज्या आहेत पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत रेल्वे बोर्डच्या. 118 वर्ष जुनं हे पूर्ण रेल्वे बोर्ड आहे. ब्रिटिश प्री इंडिपेंडन्स काळापासून हे बोर्ड आहे, आणि ह्या सगळ्या हिस्ट्रीमध्ये पहिल्या महिला अध्यक्ष त्या झालेल्या आहेत. ठीक आहे, सो हे जस्ट नाव यांचं लक्षात ठेवा. पुढे बातमी होती आसाम बेस्ड ऑन्कोलॉजिस्ट, म्हणजे कॅन्सर स्पेशलिस्ट जे आहेत. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय? कॅन्सर स्पेशलिस्ट. त्यांचं नाव काय? रवी कन्नन त्यांचं नाव आहे, आणि 2023चा रमन मॅगेसेसे अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. 2023चा रमन मॅगेसेसे अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आर रवी कन्नन, आणि आसाममध्ये काम करतात. आसाममध्ये काम करतात, चेन्नईचे आहेत तसे, पण आसाममध्ये काम करतात. डायरेक्टर ऑफ काचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आसाममध्ये हे पूर्ण कॅन्सर हॉस्पिटल आहे, आणि यांना 2023चा रमन मॅगेसेसे अवॉर्ड दिला गेलेला आहे. फिलिपाईन गव्हर्नमेंटच्या मदतीने हा रमन मॅगेसेसे अवॉर्ड दिला जातो. 2023चा यांना मिळालेला आहे. तसे बऱ्याचशे लोक आहेत, बट ही इज वन ऑफ द रमन मॅगेसेसे अवॉर्ड. इंडियामधून यांना अवॉर्ड हा दिला गेलेला आहे. ही इज क्रेडिटेड विथ रिव्होल्युशनायझिंग कॅन्सर ट्रीटमेंट इन आसाम. किंवा तिथे पूर्ण जे हेल्थ सेक्टरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे
आणि पीपल सेंट्रिक आणि प्रो पुअर हेल्थ केअर अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना रमण मॅगसेसे अवॉर्ड तिथे दिला गेलेला आहे. 2023चा हा रमण मॅगसेसे अवॉर्ड. पुढचा प्रश्न, पुढचा जो न्यूज आर्टिकल आहे, प्रश्न नाही न्यूज आर्टिकल जे आहे, चंद्रयान बद्दलची ही बातमी होती. चंद्रयान प्रोब फाइंड्स स्पार्स प्लाझ्मा ऑन मून, किंवा काही प्रमाणामध्ये तिथे प्लाझ्मा बघायला मिळालेला आहे चंद्रावरती. तो वेगवेगळे मटेरियल सापडत आहेत, सल्फर सापडल्याची एकदा बातमी आलेली आहे. तसं आता हे प्लाझ्मा बद्दल काही गोष्टी सांगतात. अ पेलोड ऑन बोर्ड चंद्रयान 3 लँडर, लँडरचं नाव काय, विक्रम. तर विक्रम वरती जे पेलोड लावलं गेलेलं आहे त्याचा वापर करून इथे आपण काय केलेलं आहे, इन सिटू म्हणजे ज्या ठिकाणी आपण तिथे सर्च करतोय त्या ठिकाणीच इन सिटू लोकल, तो इन सिटू मेजरमेंट ऑफ दी सरफेस बाउंड लुनार प्लाझ्मा. तर तिथे त्यांना काय सापडलेलं आहे, इन सिटू म्हणजे त्याच ठिकाणी सापडलेलं आहे सरफेस बाउंड लुनार प्लाझ्मा एन्व्हायरमेंट ओव्हर दी साऊथ पोलार रिजन. तर तिथे त्यांना प्लाझ्मा सापडलेला आहे ओव्हर दी साऊथ पोलार रिजन. आता हे बघण्यासाठी किंवा ह्याला मेजर करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक पेलोड जे आहे त्याच्यावरती लावलं गेलेलं होतं. त्याचं नाव काय होतं, रेडिओ एनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयोनोस्फियर अँड ॲटमॉस्फियर लँगमुइर प्रोब. म्हणजे ह्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, एवढं मोठं नाव लक्षात नाही राहणार. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, रंभा एलपी लँगमुइर प्रोब. एलपी म्हणजे काय, लँगमुइर प्रोब. आणि हे लँगमुइर हे कोणाचं नाव आहे, तर अमेरिकन केमिस्ट, त्यांचं नाव होतं आयर्विन लँगमुइर, हु वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज इन केमिस्ट्री. आणि याच संदर्भात प्लाझ्मा संदर्भात त्यांना नोबेल प्राइजही दिलं गेलेलं होतं. आणि मग त्यांच्या नावाने हे रंभा एलपी नावाचं एक प्रोब तिथे बनवलं गेलेलं होतं आणि त्यांनी चंद्रावरती प्लाझ्मा शोधून काढलेला आहे. आणि प्लाझ्मा जर शोधून काढलेला आहे याचा अर्थ इथून पुढे अजूनही बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी, जसं वेगवेगळे आपण म्हणतो ना की स्टेट्स ऑफ मॅटर, तर जर प्लाझ्मा सापडलेला आहे तर होऊ शकेल की बाकी अजून काही गोष्टी सापडतील की ज्याच्याने चंद्रावरती लाईफची कशी पॉसिबिलिटी आहे त्याबद्दलची देखील इथे शक्यता किंवा त्याबद्दलचा पुढचा जो आपला अभ्यास आहे तो देखील करता येऊ शकेल. ठीक आहे. सो रंभा एलपी नावाचं ते पेलोड लक्षात ठेवा. नंतर पुढची बातमी होती, आफ्टर इंडिया फिलिपाईन्स मलेशिया अँड इंडोनेशिया प्रोटेस्ट चायनाज मॅप. चायनाने एक मॅप रिलीज केला आणि त्यामध्ये बऱ्याचशा देशांचा बराचसा भाग जो आहे तो आमचा आहे असा पूर्ण त्यांनी एक तिथे दावा केला. तो दरवर्षी ते काय करतात किंवा रेग्युलरली ते स्टँडर्ड मॅप म्हणून एक स्वतःचा एक नकाशा रिलीज करतात. आणि तो नकाशा जो आहे तो बऱ्याचशा देशांना त्याचा प्रॉब्लेम का, कारण त्या देशांचा भाग चायनाने आमचा भाग आहे म्हणून तिथे दाखवलेला आहे. जसं इंडियाने आधी त्याबद्दल बोललेलं होतं, पण फिलिपाईन्स मलेशिया इंडोनेशिया या देशांनीही त्याबद्दल इथे प्रोटेस्ट केलेला आहे. द मॅप शोड विदिन चायनाज बॉर्डर ऑल ऑफ द इंडियन स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश. आपलं पूर्ण अरुणाचल प्रदेश त्यांनी आमचे म्हणून दाखवून दिलेलं आहे. अक्साई चीनचा भाग आमचा आहे म्हणून दाखवून दिलाय आणि पूर्णच्या पूर्ण साऊथ चायना सी जो आहे तो आमचा आहे असं त्या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. आता कोण ऐकून घेणार आहे असं, किंवा पूर्ण भाग जो आहे तो आमचाच आहे म्हटल्यावर म्हणजे सगळ्या देशांनी त्या विरुद्ध मग आवाज उठवलेला आहे. जसं फिलिपाईनची फॉरेन मिनिस्ट्री आहे त्यांनी एक स्टेटमेंट रिलीज केलेलं होतं की आम्ही हा जो चायनाचा स्टँडर्ड मॅप आहे तो कम्प्लिटली रिजेक्ट करतो. पहिले तर चायनाचा स्टँडर्ड मॅप जो म्हटलं जाते इथे तो आम्ही कम्प्लिटली रिजेक्ट करतो आणि त्यामध्ये जी 9 डॅश लाईन जी आहे त्याच्यावरून पूर्ण वाद सुरू आहे, तर त्या 9 डॅश लाईनच्या इन्क्लुजनला त्या मॅपमध्ये आम्ही रिजेक्ट करतो. तो ही एक फिलिपाईन्सची फॉरेन मिनिस्ट्री आहे त्यांनी हे स्टेटमेंट त्यामध्ये रिलीज केलेलं होतं. दिस लेटेस्ट अटेम्प्ट टू लेजिटिमाइज चायनाज पर्पोर्टेड सोव्हरेंटी and jurisdiction over Philippine features and maritime zones has no basis. स्टेटमेंट होतं त्यांचं की याला काही तथ्यच नाहीये, हॅज नो बेसिस अंडर द इंटरनॅशनल लॉ. स्पेशली यामध्ये त्यांनी म्हणलं 1982चं जे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी आहे, UN क्लॉज ज्याला म्हणलं जाते, त्याच्या हे कम्प्लिटली विरोधात आहे.
की ज्या स्टँडर्ड मॅप आणि सगळ्यात सगळा साऊथ चायना सी आमचा म्हणून सांगून दिलेला आहे. तो फिलिपाईन्स गव्हर्नमेंटनी असं एक स्टेटमेंट रिलीज केलेलं होतं. सिमिलरली मलेशियाच्या गव्हर्नमेंटनीही या विरोधात काही स्टेटमेंट रिलीज केलेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा मॅप जो आहे तो रिजेक्ट करतोय, which is showing unilateral claims to Malaysia's maritime territory, including parts of this Malaysian economic or Malaysian exclusive economic zones. मलेशियाचा जो EEZ आहे त्या भागाला चायना स्वतःचा म्हणते. So Malaysia is completely rejecting the map. Similarly, इंडिया आणि इंडोनेशियाचे जे गव्हर्नमेंट्स आहेत त्यांनी पण या विरुद्ध आपापले स्टेटमेंट दिलेले होते. बट हे इथे क्लिअरली हा एक इश्यू जो आहे याचा मॅप मध्ये तुम्हाला हे बघणं गरजेचं राहणार, किंवा साऊथ चायना सी नेमका कुठे आहे हे 9 लाईन आणि त्यानंतर फोर शा ही एक महत्वाचं आहे. फोर शा नावाचा जो भाग आहे तो हा एरिया व्यवस्थित बघणं गरजेचं राहणार. करंट अफेअर्स मध्ये रेग्युलरली येत राहणार, आणि त्यामुळे याला रेग्युलरली बघत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो फोरशा एंटायर साऊथ चायना सी तो आमचा आहे असं त्यामध्ये ते म्हणतात, आणि दॅट इज दी बिग प्रॉब्लेम विच राईट नाव मेनी कंट्रीज आर हॅविंग. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पार्ट, द गव्हर्नमेंट पॅनल टू स्टडी सायमल्टेनियस पोल्स टू लोकसभा स्टेट असेंब्लीज. बरंच याबद्दल तुम्ही ऐकलेलं असणार आहे. गव्हर्नमेंट पॅनल आणि सायमल्टेनियस इलेक्शन्स बद्दल तर आधीपासून चर्चा सुरूच आहे. जेव्हा तिथे 2019 मध्ये याबद्दल बरंच बोललं गेलेलं होतं सायमल्टेनियस इलेक्शन बद्दल. सो लेट्स सी इथे काय म्हणतात ते. गव्हर्नमेंट पॅनल टू स्टडी दी सायमल्टेनियस पोल्स टू लोकसभा स्टेट असेंब्लीज. युनियन गव्हर्नमेंट सेड दॅट अ कमिटी हॅज बीन फॉर्म्ड. आता याबद्दल अजून पुढे माहिती नाही आली, पण एक कमिटी बनवली गेलेली असं ते म्हणतायत, अंडर दी लीडरशिप ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया रामनाथ कोविंद. म्हणजे आता एक कमिटी बनलेली आहे असं जर प्रश्न आला तर रामनाथ कोविंद कमिटी, रामनाथ कोविंद कमिटी ही कशाशी रिलेटेड आहे. सो इट इज अबाउट दी सायमल्टेनियस इलेक्शन्स. आणि मग हे पूर्ण फिजिबिलिटी चेक करणार आहे किंवा खरंच हे करता येईल का नाही येणार सायमल्टेनियस इलेक्शन्स टू स्टेट असेंब्लीज लोकसभा. तर त्याबद्दल इथे ते पूर्ण अभ्यास करून एक रिपोर्ट प्रेझेंट करणार आहेत. याबद्दल अजून ऑफिशियल एवढं काही आलेलं नाहीये, पण एक कमिटी अशी बनतीये हे लक्षात ठेवा. नंतर आसामचे अनसंग हिरो जे आहेत त्यांना पुन्हा पब्लिक प्लॅटफॉर्म वरती म्हणजे स्टेज वरती थ्रू प्लेज अँड ड्रामाज समोर पुन्हा आणलं जाणार आहे. आसामचे जे अनसंग हिरोज आहेत त्यांना पब्लिक प्लॅटफॉर्मवर किंवा त्या स्टेजवरती पुन्हा दाखवलं जाणार आहे. आणि यामध्ये मोर दॅन अ सेंचुरी आफ्टर शी वॉज शॉट एक व्यक्ती आहे आसामच्या आसाममध्ये दारांग नावाचा हा जिल्हा आहे. तिथे एक व्यक्ती आहे ज्यांच्यावरती गोळी झाडली गेलेली होती when she was fighting against foreign liquor and opium. आणि टी प्लांटेशन मध्ये ही पूर्ण घटना झालेली होती आणि त्यांचं नाव होतं मांगरी ओरांग. शी वॉज शॉट बाय दी ब्रिटिश इन 1921. कधी 1921 मध्ये त्यांच्यावरती गोळी झाडली गेली होती फॉर लीडिंग अ फाईट अगेन्स्ट फॉरेन लिकर अँड ओपियम. आणि मांगरी ओरांग नाव नीट लक्षात ठेवा. शी इज दी फर्स्ट टू बी दी फर्स्ट फीमेल मार्टियर ऑफ इंडियाज फ्रीडम मुवमेंट. पहिल्या फीमेल मार्टियर होत्या इंडियाच्या फ्रीडम मुवमेंट मधल्या. आणि मग त्यांना पूर्ण आसाममध्ये आता काय वेगवेगळे ड्रामा प्लेज केले जात आहेत आणि त्यामधून त्यांच्याबद्दल माहिती सांगितली जाते. ठीक आहे. ही एक छोटी बातमी होती. नंतर पुढची बातमी, इंडियाज फर्स्ट सोलार ऑब्झर्वेटरी मिशन लॉन्च. नाव सगळ्यांना माहिती असणार आहे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन. आदित्य L1 नावाचं मिशन जे आहे ते लॉन्च केलं गेलेलं आहे. पहिला मुद्दा किंवा आदित्य L1 नेमकं करणार काय आहे. तो आदित्य L1 मिशन पेलोड
हेल्प्स टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम ऑफ कोरोनल हिटिंग. बऱ्याच वेळेस काय होते की सूर्याचा जो आतमधला थर आहे त्यापेक्षा सूर्याच्या बाहेरचा थर जो आहे तो जास्त गरम आहे. हा जो कोरोना नावाचा जो थर आहे तो जास्त गरम आहे आतमधल्या थरापेक्षा. आणि हे कसं होऊ शकते? सूर्याच्या आतमधला जो थर आहे तो तसं बघायला गेलं तर जास्त गरम राहायला पाहिजे कम्पेअर्ड टू दी आउटर लेयर, पण इथे तसं होत नाही. नेमकं का असं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 मिशन जाते टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम ऑफ कोरोनल हिटिंग. सिमिलरली कोरोनल मास इजेक्शन, त्यामधून जे मास बाहेर येत राहते, फ्लेअर ऍक्टिव्हिटीज, द डायनामिक्स ऑफ स्पेस वेदर अँड प्रपोगेशन ऑफ पार्टिकल्स अँड फील्ड्स. तर या वेगवेगळ्या मुद्द्यावरती अभ्यास करण्यासाठी हे आदित्य L1 मिशन जे आहे ते जाते. आणि दिस इज लॉन्च ऑन बोर्ड दिस PSLV, पोलार्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. लॉन्च व्हेकलचं नाव लक्षात पाहिजे, PSLV C57. आणि कुठून लॉन्च केलं गेलेलं आहे? सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, तिथून याला लॉन्च केलं गेलेलं आहे. फॉलोइंग द लॉन्च, आदित्य L1 विल स्टे इन अर्थ बाउंड ऑर्बिट फॉर 16 डेज. म्हणजे पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये तो 16 दिवस राहणार. आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने मॅनोयुवरिंग, म्हणजे तिथे काय केलं जाणार तर जवळपास ते 16 दिवस पृथ्वीच्या भोवती पूर्ण फिरत राहणार. आणि त्यानंतर ते जे मोमेंटम त्याला मिळणार त्याला यूज करून ते पुढे जाणार. सो इट विल अंडरगो 5 मॅनोयुवर इन दोज 16 डेज, म्हणजे 5 वेळेस पूर्ण ते फिरून इट विल गेन दॅट नेसेसरी वेलॉसिटी और मोमेंटम फॉर द फर्दर जर्नी. असा पूर्ण तो भाग असणार आहे. आदित्य L1 will stay approximately 1.5 million kilometer away from the earth. किती? 1.5 मिलियन किलोमीटर अर्थ पासून तो दूर राहणार आहे. आणि दिस इज सिम्पली 1% ऑफ द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. म्हणजे असं नाही की एकदम जास्त जवळ जातोय. इट विल बी 1.5 मिलियन किलोमीटर फ्रॉम द अर्थ, अँड विच इज हार्डली 1% ऑफ द डिस्टन्स, 1% ऑफ द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. आणि तिथे एक पॉइंट आहे त्याचं नाव आहे L1 म्हणजे काय? लॅग्रांजे पॉइंट L1. त्या पॉइंट पासून ते सूर्याला ऑब्झर्व करत राहणार आहे. आणि इथे काय होतंय, हाच पॉइंट का घेतलेला आहे? बिकॉज सॅटेलाइट प्लेस्ड ॲट दिस पॉइंट इन दी ऑर्बिट, हॅलो ऑर्बिट, पूर्ण सूर्याभोवती जी ऑर्बिट राहणार आहे, इट कॅन कंटिन्युअसली व्ह्यू दी सन विदाउट एनी ऑकल्टेशन ऑर एक्लिप्स. कोणत्याही प्रकारे सूर्य असं झाकला गेला, दिसला नाही, असं कुठे होणार नाहीये. आणि क्लिअरली इथून सूर्य दिसत राहणार. युरोपियन स्पेस एजन्सी विच हॅड प्रोव्हाइडेड क्रुशियल सपोर्ट टू इस्रो, European Space Agency which has provided crucial support to ISRO to monitor the Chandrayaan 3's health will also be supporting Aditya L1. म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी यामध्ये मदत करते. आणि बेसिकली ते काय करणार तर डीप स्पेस कम्युनिकेशन, दे विल हेल्प इन डीप स्पेस कम्युनिकेशन. आणि हे बेसिकली कुठून असतात तर युरोपियन स्पेस एजन्सीचे पृथ्वीवरतीच काही असे अँटीनाज आहेत किंवा काही सर्व्हिस स्टेशन्स आहेत, तिथून ते काय करतात डीप स्पेस कम्युनिकेशनच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्रयान 3 साठी इथे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या होत्या. आणि आदित्य L1 साठी पण ते काय करणार आहेत तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता पुढची बातमी होती इंडियन नेव्हीज स्टील्थ फ्रिगेट महेंद्रगिरी लॉन्च. हे महेंद्रगिरी स्टील्थ फ्रिगेट लॉन्च झालेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण आजच एक फ्रिगेट बघितलं होतं जे लॉन्च झालेलं होतं, त्याचं नाव पुन्हा याच्यामध्ये येत आहे. पण हे 7वं आणि शेवटचं स्टील्थ फ्रिगेट आहे प्रोजेक्ट 17A च्या अंडर. प्रोजेक्ट 17A च्या अंडर असणारं हे शेवटचं 7वं आणि शेवटचं स्टील्थ फ्रिगेट आहे. नाव काय आहे? महेंद्रगिरी. अँड इट इज लॉन्च फ्रॉम माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विच इज इन मुंबई, MDL विच इज इन मुंबई. तिथे हे लॉन्च केलं गेलेलं आहे. स्टील्थ शिप म्हणजे नेमकं काय? बऱ्याच वेळेस हे नाव येते स्टील्थ शिप. स्टील्थ म्हणजे काय तर ही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ती त्या जहाजाच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरली जाते सो दॅट ते जे जहाज आहे ते लवकर शत्रूच्या रडार वरती येऊ नये म्हणून. म्हणजे ते दिसलं नाही पाहिजे, लवकर डिटेक्ट नाही झालं पाहिजे,
त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी यामध्ये वापरली जाते. सो इट एम्प्लॉईज दी स्टील्थ टेक्नॉलॉजी construction technique in an effort to make it harder to detect by one or more of radar. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे सोनार असेल किंवा इन्फ्रारेड मेथड असतील, कोणत्याही पद्धतीने ते जहाज लवकर दिसलं नाही पाहिजे शत्रूला, त्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. स्टील्थ टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात. इट इज अबाउट दी विजिबिलिटी. ठीक आहे. नंतर प्रोजेक्ट 17A. प्रोजेक्ट 17A च्या अंडर कोणते कोणते मग फ्रिगेट्स आहेत. जसं पहिले जे होतं निलगिरी, नंतर आलं हिमगिरी, मग येत आहे उदयगिरी. निलगिरी, हिमगिरी, उदयगिरी, त्यानंतर दुनागिरी, तारागिरी, विंध्यगिरी हे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं. आणि मग आता 7वं जे लॉन्च झालं ते म्हणजे कोणतं, महेंद्रगिरी. ठीक आहे. तर हे 7 फ्रिगेट आहेत. प्रोजेक्ट 17A कशाशी रिलेटेड आहे असं विचारलं तर हा फ्रिगेट, स्टील्थ फ्रिगेट शी रिलेटेड हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. ही एक बातमी झाली. पुढची बातमी आहे 7 years ऑन मिशन टू क्लीन दी गंगा रिमेन्स अ वर्क इन प्रोग्रेस. 7 वर्ष झाले आणि अजून गंगा नदीला साफ करणारं जे मिशन आहे इट सीम्स टू बी वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस. आता 7 वर्ष झालेले आहेत आणि 20,000 करोडचं हे मिशन आहे. नाव काय, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. यामध्ये काही आकडे त्यांनी दिलेले आहेत जे थोडेफार शॉकिंग प्रकारचे आकडे. काय म्हणतायत ते की जेवढं करायला पाहिजे होतं त्यापेक्षा बरंच कमी काम यामध्ये झालेलं दिसतंय. इट हॅज इन्स्टॉल्ड ट्रीटमेंट प्लांट्स, सुएज ट्रीटमेंट प्लांट्स कॅपेबल ऑफ ट्रीटिंग जस्ट 20%. किती, 20% ऑफ दी सुएज एस्टिमेटेड टू बी जनरेटेड इन 5 मेजर स्टेट्स, जिथून गंगा नदी वाहते. 5 जे राज्य आहेत म्हणजे कुठून, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉल. या 5 राज्यांमधून जेवढं वेस्ट तिथे जनरेट होणार आहे त्याचं फक्त 20% ट्रीट केलं जाऊ शकेल एवढी कॅपॅसिटी तिथे इन्स्टॉल झालेली आहे आणि 7 वर्ष याला झालेले. दिस इज एक्सपेक्टेड टू इन्क्रीज टू अबाउट 33% बाय 2024 आणि 2026 पर्यंत हे 60% जाईल अशी शक्यता तिथे सांगितली जाते. बट दी पॉइंट इज हे जे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत हे कसे आलेले आहेत आणि अजून काय आकडे आपल्याला त्यामध्ये दिसतात. सो दीज कॅल्क्युलेशन्स आर प्रिमाइज्ड ऑन sewage to the tune of 11,765 मिलियन लिटर्स पर डे. म्हणजे एवढा वेस्ट या 5 राज्यांमध्ये जनरेट होते. 11,765 मिलियन लिटर पर डे या 5 राज्यांमध्ये. म्हणजे कोणते, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉल. तर या 5 राज्यांमध्ये एवढं वेस्ट तिथे जनरेट होत आहे. आणि जर आपण इथे मिशन अंडर बघितलं, नॅशनल मिशनच्या अंडर, तर आपल्याला इथे काय दिसतंय की दे आर प्लॅनिंग टू सेटअप सुवेज ट्रीटमेंट प्लांट, STP ज्याला म्हणलं जाते, सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स कॅपेबल ऑफ ट्रीटिंग अबाउट 7,000 MLD. म्हणजे काय, मिलियन लिटर्स पर डे. 7,000 मिलियन लिटर्स पर डे ऑफ सुवेज बाय 2026. म्हणजे आता तर नाही पण 2026 पासून 7,000 MLD एवढं सुवेज तिथे ट्रीट करता येऊ शकेल. मग किती आहे, 11,765 आहे आणि 7,000 ट्रीट करता येऊ शकेल. तो उरलेलं कोण करणार, तर उरलेलं राज्यांनी करावं असं तिथे सांगितलं जातं. बट पॉइंट इज की राज्य म्हणले आम्हाला तर माहितीच नाही, आम्हाला करायचं होतं, नाही तर आम्ही आतापर्यंत केलं असतं. सो देर इज सम काइंड ऑफ मिसकम्युनिकेशन ऑल्सो. आणि बाकी अजून काही प्रॉब्लेम त्यामध्ये आहेत. जसं project to set up sewage treatment plant and sewerage networks are at the heart of this नमामि गंगे मिशन. आणि पूर्ण जो 20,000 करोडचा पूर्ण बजेट आहे त्यापैकी 80% बजेट ह्यालाच लागलेलं आहे, सुवेज ट्रीटमेंट प्लांट्सला. आणि त्यामध्ये जर गडबड असेल देन देर इज इश्यू इन दिस एंटायर मिशन. ॲज ऑफ जुलै 2023 sewage treatment plants capable of treating 2,665 MLD had actually been commissioned and they are now functional. 2,665 MLD एवढे प्लांट जे आहेत, एवढी कॅपॅसिटी असणारे प्लांट ऑलरेडी फंक्शनल आहेत.
फ्रॉम 2014 when the mission was first announced to 2021, म्हणजे 14 पासून 21 7 वर्ष झाले जवळपास, ओनली 811 MLD ऑफ कॅपॅसिटी वॉज कम्प्लीटेड. म्हणजे आपल्याकडे किती म्हणतो आपण 11,267 काय तो आकडा जो आहे ना, तो तेवढं वेस्ट जनरेट होत आहे आणि त्यापैकी फक्त 811 MLD ट्रीट केलं जात होतं. 2014 पासून 2021 पर्यंत एवढी कॅपॅसिटी आपण डेव्हलप केलेली होती. इन दी लास्ट फायनान्शियल इयर 2022-23 मध्ये 1455 MLD कॅपॅसिटी कंप्लीट केली गेली. म्हणजे 811 7 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये 1455, आणि मग आता 2665 MLD एवढं ऍक्च्युअल मध्ये फंक्शनल आहे असं म्हणलं जातं. 2026 पर्यंत ते 7000 होईल असं म्हणलं जातं. बट द इश्यू इज की हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी बराच वेळ अजून लागू शकतो असे त्याचा एक अर्थ होतो. सो सेव्हरल प्लांट्स टूक टाइम टू बी कमिशन. काय कारण काय होते, तर इथे बेसिकली लँड ॲक्विजिशनचा एक इश्यू होता असं म्हणलं जातं. लँड ॲक्विजिशनचा इश्यू होता. नंतर काही राज्यांबद्दल त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये किती ट्रीटमेंट प्लांट्स लावले गेलेले. विथ 36 उत्तराखंड हॅज हायेस्ट नंबर ऑफ सच प्लांट्स. असे जे सुवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत सगळ्यात जास्त उत्तराखंडमध्ये लावले गेलेले आहेत. आणि त्यानंतर मग उत्तर प्रदेशमध्ये 35 आहेत आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 11 सुवेज ट्रीटमेंट प्लांट लावले गेलेले आहेत. किती? 11. अ कॉन्स्पिक्युअस साइन ऑफ इम्प्रूव्हमेंट. अजून एक अंदाज त्यांनी लावलेला की पाण्याची क्वालिटी चांगली होत चाललेली. का? कारण पाण्यामध्ये जे डॉल्फिन आहेत त्यांची पॉप्युलेशन वाढते. आधी 2000 होते, आता 4000 झाले. सो दॅट इज वन मेजर दॅट दे आर अप्लाइंग. किंवा गंगा नदीचं पाणी जे आहे ते साफ होत आहे. का? कारण पाण्यामध्ये डॉल्फिन्सची संख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि ते स्वच्छ पाणी आहे म्हणून डॉल्फिन तिथे राहते. जसं बिहारमध्ये एक गँजेटिक डॉल्फिन सँच्युरी येते, लक्षात ठेवा. विक्रमशिला गँजेटिक डॉल्फिन सँच्युरी. विक्रमशिला गँजेटिक डॉल्फिन सँच्युरी कुठे आहे, तर ही बिहारमध्ये आहे. विक्रमशिला गँजेटिक डॉल्फिन सँच्युरी कुठे आहे? बिहारमध्ये आहे. विक्रमशिला गँजेटिक डॉल्फिन सँच्युरी. ठीक आहे. द टिपिकल पॅरामीटर युज्ड बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. थोडं आर्टिकल डिटेलमध्येच होतं, वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्यांनी इथे काही पॅरामीटर्स वापरलेले आहेत. जसं पाण्यामध्ये समजा आपण म्हटलं डिझॉल्व्ड ऑक्सिजन किती आहे, त्यानंतर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड BOD. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. की BOD म्हणजे एक्झॅक्टली काय दर्शवते. इट इज बेसिकली अ मेजर टू चेक वॉटर पोल्युशन. BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. देन फिकल कोलिफॉर्म जे फिकल मॅटर आहे, तो या वेगवेगळ्या पॅरामीटर्स वरती चेक केलं जाते की पाणी किती स्वच्छ आहे. द नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा इज नाउ वर्किंग टू डेव्हलप अ वॉटर क्वालिटी इंडेक्स. जसं एअर क्वालिटी इंडेक्स असते सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचं, तसं वॉटर क्वालिटी इंडेक्स वरती काम चालू आहे आणि ज्याच्यामधून त्या रिव्हर वॉटरची क्वालिटी जी आहे ती आपल्याला चेक करता येऊ शकेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट युअर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि त्याबद्दलचे काही आकडे इथे त्यांनी दाखवलेले आहेत आणि यामध्ये अजून बरंचसं काम करण्याची गरज आहे हे इथे बघायला मिळतं. पुढची जी बातमी आहे, चिल्ड्रन फ्रॉम वॉइड मॅरिएजेस एंटायटल्ड टू पॅरेंट्स शेअर इन प्रॉपर्टी सेज सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं पडलं की जे वॉइड मॅरिएजेस आहेत त्यामध्ये जे चिल्ड्रन आहेत त्यांनाही प्रॉपर्टीमध्ये शेअर असला पाहिजे. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट हे म्हणतंय. आणि वॉइड मॅरेज म्हणजे काय, मिताक्षरा लॉ बद्दल मग त्यांनी काय सांगितलेलं आहे. तो सुप्रीम कोर्ट हेल्ड अ चाइल्ड बॉर्न ऑफ वॉइड और वॉइडेबल मॅरिएज कॅन इनहेरिट देअर पॅरेंट्स शेअर इन अ जॉईंट हिंदू फॅमिली. जरी मॅरेज वॉइड असलं तरी पॅरेंट्सच्या प्रॉपर्टी मधला शेअर त्यांना मिळू शकतो. अँड दिस इज बाय मिताक्षरा लॉ. हे महत्वाचं आहे. एकदा UPSC मध्ये याबद्दल प्रश्न आलेला होता मिताक्षरा लॉ बद्दल. वॉइड मॅरेज म्हणजे काय, पहिले तर ते क्लिअर करता येते. अ वॉइड मॅरेज इज वन दॅट इज मेड इनव्हॅलिड बाय द हजबंड
void marriage is one that is made invalid by the husband or wife through a decree, किंवा त्यांनी एक डिसिजन घेतलेला आहे आणि त्यामधून त्यांनी ते मॅरिएज जे आहे ते इनव्हॅलिड डिक्लेअर केलेलं आहे. अ void marriage is invalid at its very inception. सुरुवातीपासूनच मग ते सगळं इनव्हॅलिड होऊन जाते. मिताक्षरा लॉ म्हणजे नेमकं काय आहे, तर हा बेसिकली एक सक्सेशनशी रिलेटेड एक लॉ आहे जो हिंदू अनडिवायडेड फॅमिलीजला गव्हर्न करतोय. मिताक्षरा लॉ ऑफ सक्सेशन गव्हर्निंग हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज, इट अप्लाइज टू होल ऑफ इंडिया. पण दोन भाग असे आहेत जिथे हा मिताक्षरा लॉ अप्लाय होत नाही. जसं एक आहे वेस्ट बेंगॉलचा भाग आणि दुसरा आहे आसामचा भाग. आणि मग सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं पडतंय की इथे व्हॉइड मॅरेज जरी असलं तरी त्या चिल्ड्रनना त्या प्रॉपर्टीमध्ये शेअर मिळाला पाहिजे. आणि यासाठी त्यांनी मग हा जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे त्याचा रेफरन्स दिला, किंवा सेक्शन 16 क्लॉज 3 जो आहे हिंदू मॅरेज ऍक्ट मधला, त्यामध्ये हे लिहिलेलं आहे की चिल्ड्रन फ्रॉम व्हॉइड अँड व्हॉइडेबल मॅरेज, किंवा अजून पुढे व्हॉइड होणार आहेत असे मॅरेजेस, वुड हॅव राईट टू देअर पॅरेंट्स प्रॉपर्टी. या अशा चिल्ड्रनना पॅरेंट्सच्या प्रॉपर्टीमध्ये शेअर जो आहे तो मिळाला पाहिजे. तो इथे मिताक्षरा लॉ हा महत्वाचा भाग आहे. याबद्दल अजून माहिती काढण्याची गरज तुम्हाला राहणार, कारण यावरती रेग्युलरली प्रश्न विचारले जाण्याची शक्यता राहत. आधीपासून शक्यता होती, 2 वर्षाआधी युपीएससीने प्रश्न यामधून विचारून घेतलेला आहे. ठीक आहे, हा एक भाग झाला. पुढची बातमी आहे कर्नाटका. कर्नाटका टू कम आउट विथ ऍक्शन प्लॅन टू ऍड्रेस डिमेन्शिया, जो मेमरी रिलेटेड जो डिसऑर्डर आहे त्याला ऍड्रेस करण्यासाठी कर्नाटका एक ऍक्शन प्लॅन घेऊन येते. कर्नाटका डिमेन्शिया ऍक्शन प्लॅन असं त्याचं नाव आहे. आणि यासाठी कर्नाटकाचं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे त्यासोबतच निमहंस नावाची आपली जी मेंटल हेल्थ रिलेटेड इन्स्टिट्यूट आहे आणि एक अलायन्स आहे, हे एक ऑर्गनायझेशन आहे डिमेन्शिया इंडिया अलायन्स, या तिघांनी मिळून हा ऍक्शन प्लॅन तिथे लॉन्च केलेला आहे. मुद्दा हा आहे की डिमेन्शिया म्हणजे काय. डिमेन्शिया म्हणजे काय, अजूनही आपला नॅशनल ऍक्शन प्लॅन यावरती तयार होतोय, अजून पूर्ण तयार झालेला नाहीये, पण कर्नाटकामध्ये असा ऍक्शन प्लॅन बनवला जातोय. डिमेन्शिया म्हणजे काय, बेसिकली दिस इज कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल डिसीजेस. दिस इज अम्ब्रेला टर्म, याला काय म्हणतात, अम्ब्रेला टर्म फॉर सेव्हरल डिसीजेस विच आर अफेक्टिंग मेमरी. मेमरी रिलेटेड वेगवेगळ्या डिसीजेसचं कॉम्बिनेशन. आणि बेसिकली मेमरी हा एक भाग झाला, जसं अल्झायमर आपण म्हणतो ना, वन पार्ट ऑफ दिस. त्यानंतर बाकी जे कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आहेत, विचार करण्याची शक्ती जी आहे ती कमी होतीये, बिहेवियर चेंज होत आहे, आणि बेसिकली such kind of changes that significantly applies to person's ability to maintain their activities of daily living. त्या पद्धतीने बिहेवियर चेंज होत आहे. म्हणजे एक तर मेमरी, दुसरं कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज कमी होत आहेत आणि बिहेवियर अशा पद्धतीने चेंज होत आहे की त्या व्यक्तीच्या डे टू डे लाईफमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करण्याची ॲबिलिटी कमी होताना बघायला मिळते. आणि मग त्या रिलेटेड 21 सप्टेंबर वर्ल्ड अल्झायमर डे हा एक लक्षात ठेवायचा आहे. 21 सप्टेंबर वर्ल्ड अल्झायमर डे. ठीक आहे, तो डिमेन्शिया बद्दल हे आलेलं होतं. पुढे एक बातमी आहे जी इथे डायरेक्ट फोटो तुम्हाला दिलेला आहे. ही बातमी टायटल बघा सगळ्यांनी, काय म्हणतायत हे, सी दी टायटल. फ्रॉम मॉस्क टू क्लासरूम, फाइट अगेन्स्ट ड्रग ॲडिक्शन अमॉंग यूथ इंटेन्सिफाईज इन काश्मीर. म्हणजे ड्रग ॲडिशनच्या अगेन्स्ट फाईट जे आहे ते काश्मीरमध्ये इंटेन्सिफाय होते. म्हणजे इथे जे लोक आहेत ते या मुद्द्याच्या विरोधामध्ये बोलायला लागले, किंवा ड्रग ॲडिक्शन नाही झालं पाहिजे, लोकांना अवेअर करणं इथे सुरू आहे. आता हे सगळं जे काही लिहिलेलं आहे असं गरजेचं नाही की सगळं आपल्याला पाठ करायचंय, बट सिम्पली सी रिजन वाईज, जसं आपण नागालँड बद्दलच्या काही बातम्या बघितल्या, आसाम मधल्या काही बातम्या बघितल्या, काश्मीर मधली ही बातमी आहे. आणि ज्यामध्ये काय काय सांगता याचं सुरुवातीला थोडं जर सुरुवातीचं वाचलं, रिलिजियस सेंटर अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आर अज्युमिंग न्यू रोल इन काश्मीर बाय डबलिंग अप ॲज काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर टू कर्ब दी फास्ट स्प्रेडिंग मेनान्स ऑफ ड्रग. इथे काउन्सिलिंग केली जाते, टेस्टिंग केली जाते आणि त्यामधून ड्रग मेनान्स कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. These rare interventions come as the valley is battling a drug addiction crisis. काश्मीर व्हॅली मध्ये स्पेसिफिकली ते म्हणतात
की ड्रग ॲडिक्शन क्रायसिस जो आहे तो वाढतोय आणि त्यामुळे तिथे ॲडमिनिस्ट्रेशन, लोकल ऑर्गनायझेशन्स जे आहेत त्या मिळून या प्रॉब्लेमला फाईट करण्याचा प्रयत्न करतात. बाकी पूर्ण ते सगळं दिलेलं आहे इथे, काय काय म्हणता येते, बट सिम्पली सी दी टायटल तेवढं तुम्हाला महत्त्वाचं राहणार, किंवा कशा पद्धतीने काश्मीरमध्ये या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. तो इथपर्यंत आपण या महिन्यामधल्या काही महत्त्वाचे जे करंट अफेअर्स आहेत त्याबद्दलची चर्चा इथे केलेली आहे. इथून पुढच्या लेक्चरमध्ये असेच काही अजून महत्त्वाचे जे करंट अफेअर्स आहेत ते घेऊन आपण पुन्हा भेटू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.